काल नाशिक जिल्ह्यातल्या डोंगराळ्यामध्ये जिल्ह्याच्या वैभवशाली परंपरेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 3 वर्ष वयाच्या यज्ञा नावाच्या अल्पवयीन मुलीवरती 24 वर्ष वयाच्या विजय खैरनार नावाच्या नराधमानं बलात्कार केला आणि बलात्कार करून तिच्या चेहऱ्यावर दगड मारून अतिशय विकृतपणे तिचा खून केला. खर तर अशा नराधमांना ही तात्काळ फाशीच झाली पाहिजे. तुम्ही आम्ही कायम शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्राची तुलना करत असतो. शिवाजी महाराजांचा विचार मात्र आपल्या कगामध्ये येत नाही. कारण महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती. रांजामध्ये अशी घटना घडली त्यावेळी महाराजांनी आदेश दिला की उजवा हात तोडा त्या हरामखोराचा, कलम करा डावा पाय आणि याला गाढवावर बसून रांजाला पाठवा. पण त्याच्या आधी याला पुण्याच्या कसब्यामध्ये अशा ठिकाणी बसवा की रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या तोंडावर थुंकता आलं पाहिजे. आणि त्यावेळी येसाजी कंकांनी महाराजांना विचारलं की महाराज शिक्षा द्यायची पण कधी द्यायची. त्यावेळी महाराज कळाले की शिक्षा लगेच द्यायला हवी. याचं कारण असं आहे की शिक्षा वाढवली म्हणून गुन्हे कमी होत नाहीत, पण शिक्षा होईल आणि ती लगेच होईल तेव्हा गुन्हे कमी होतात. आज न्यायदेवतेकडे आमची मागणी एवढीच आहे की या नराधमाला शिक्षा लगेच झाली पाहिजे, तर अशा प्रकारची विकृत येणाऱ्या काळामध्ये घडणार नाही. आता जबाबदारी ही राज्याची, राज्य प्रशासनाची आणि न्यायदेवतेची आहे की या